पैशांबद्दल आपल्याला एक विचित्र गोष्ट माहीत आहे. आपण पैसे कमावतो, पैसे खर्च करतो, पैसे वाचवतो, कधी गुंतवणूकही करतो. पण तरीही पैशांबाबत आपण नेहमी योग्य निर्णय घेतोच असं नाही. याचं कारण फक्त आपलं ज्ञान नाही. कारण पैसा हा फक्त गणिताचा विषय नाही. पैसा हा आपल्या वागण्याचा आणि मानसिकतेचा विषय आहे. मॉर्गन हाउसल यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचा हाच मुख्य विचार आहे. आपण पैशांबद्दल घेतलेले निर्णय आपल्या अनुभवांवर, भीतीवर, इच्छा आणि आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतात. समजा 2 व्यक्तींना समान उत्पन्न मिळतं. एक व्यक्ती सतत पैसे खर्च करते, दुसरी व्यक्ती पैसे वाचवते आणि गुंतवणूक करते. दोघांचं उत्पन्न समान आहे, पण काही वर्षांनी त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी असू शकते. कारण फरक फक्त कमाईचा नसतो, फरक असतो पैशांबद्दलच्या निर्णयांचा. या पुस्तकातील एक महत्त्वाचा धडा आहे. श्रीमंत दिसणं आणि श्रीमंत असणं यात खूप मोठा फरक आहे. महागडी गाडी, मोठं घर किंवा महागडे कपडे हे संपत्ती असल्यासारखं दिसू शकतं, पण खरी संपत्ती अनेकदा दिसतच नाही. तुमच्या बँक खात्यात बचत असणे, तुमच्यावर अनावश्यक कर्ज नसणे आणि गरज पडल्यावर काम करण्याची किंवा निर्णय घेण्याची आर्थिक मोकळीक असणे ही खरी संपत्ती आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, पैशांमध्ये वेळ खूप शक्तिशाली आहे. यालाच आपण कॉम्पाऊंडिंग म्हणतो. तुम्ही थोडे पैसे नियमितपणे गुंतवले आणि त्यांना वाढण्यासाठी पुरेसा वेळ दिला तर छोट्या रकमेचा परिणाम कालांतराने मोठा होऊ शकतो. म्हणून गुंतवणुकीत फक्त किती पैसे कमावले हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती काळ टिकून राहिलात हेही महत्त्वाचं आहे. आणि इथे एक मोठी चूक आपण करतो. आपल्याला लगेच मोठा फायदा हवा असतो, पण संपत्ती निर्माण होण्याची प्रक्रिया अनेकदा खूप हळू असते. म्हणूनच या पुस्तकातून आणखी एक महत्त्वाचा धडा मिळतो. पैशांमध्ये टिकून राहणं खूप हुशार निर्णय घेण्यापेक्षा अनेकदा जास्त महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही कितीही चांगली गुंतवणूक केली, पण भीती किंवा लोभामुळे चुकीच्या वेळी बाहेर पडलात तर त्या गुंतवणुकीचा फायदा मिळणार नाही. म्हणून स्वतःची आर्थिक परिस्थिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुमच्या मित्राने एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवले म्हणून तुम्हीही तिथे पैसे गुंतवले पाहिजेत असं नाही. कारण प्रत्येकाची परिस्थिती, जबाबदाऱ्या, उत्पन्न आणि रिस्क घेण्याची क्षमता वेगळी असते. आता या पुस्तकातील माझ्या मते सर्वात प्रॅक्टिकल लेसन, तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत यापेक्षा तुम्हाला किती पैसे पुरतात हे समजून घ्या. कारण आणखी थोडे पैसे ही इच्छा कधीच संपत नाही. आज तुम्हाला 1 लाख रुपये पुरतात, उद्या 2 लाख हवेत, नंतर 5 लाख आणि मग 10 लाख. जर तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी ते पुरत नसतील तर तुम्ही कधीच श्रीमंत असल्यासारखं जगू शकणार नाही. म्हणून तुमच्यासाठी एनफ म्हणजे किती हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त खूप पैसे असणं नाही. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या वेळेवर आणि निर्णयांवर नियंत्रण असणं. आणि शेवटी द सायकॉलॉजी ऑफ मनी आपल्याला एक साधी पण शक्तिशाली गोष्ट शिकवतं. पैसे कमावण्यापेक्षा पैसे सांभाळण्याची मानसिकता जास्त महत्त्वाची आहे. मोठं कमावण्याचा प्रयत्न करा, पण त्यासोबत बचत करा, समजून गुंतवणूक करा, अनावश्यक रिस्क घेऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं, दुसऱ्यांच्या आर्थिक आयुष्याशी स्वतःची तुलना करू नका. तुमचं लक्ष इतरांपेक्षा श्रीमंत होणं नसावं, तुमचं लक्ष असावं कालपेक्षा आज आर्थिकदृष्ट्या थोडं अधिक मजबूत होणं. कारण शेवटी पैसा फक्त वस्तू खरेदी करण्यासाठी नसतो. पैसा तुम्हाला पर्याय देतो आणि पर्याय म्हणजे स्वातंत्र्य. जर तुम्हाला अशाच पुस्तकांमधून मिळणारे प्रॅक्टिकल लाईफ लेसन्स सोप्या मराठीत ऐकायला आवडत असतील तर मराठी माइंडसेटला सबस्क्राईब करा. विचार बदला, पैशांबद्दलची मानसिकता बदला आणि हळूहळू तुमचं आयुष्य बदला.